ईशा, तू मला सोडून जाऊ नकोस हं? नाही जाणार. बरं चल, उठ आता, फ्रेश हो. तुझ्यासाठी जेवण बनवलंय. ईशा उठ उठ. काय केलंय? मुगाच्या डाळीची खिचडी. कशी केली आहेस पण तू? म्हणजे तुपातली केली आहेस का तेलाची फोडणी देऊन केली आहेस? तुपातली असेल आणि ती शिळी झाली तर मला आवडत नाही, मला नाही खाता येत मग. ए शिळी? अगं आत्ता गरमागरम केलीये मी. जिलबी आणलीस का तू? अगं ए जिलबी बाई, उठ चल. यायला ते जिलबीच्या. उठ 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 उठ. यार शाहजहां ने मुमताज के लिए ताज होटल बनाया यार. अगं हॉटेल नाही, महाल. मग ठीक आहे ना, तू एक जिलबी नाही मॅनेज करू शकत माझ्यासाठी? कमाल आहेस, कम्प्लीट डोक्यावर पडले. चल उठ 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 उठ. चला फ्रेश हो, मी घेतो वाढायला. हा चल लवकर लवकर. हा बोला काकू. ओम, कशी आहे रे माझी लेक? बरी आहे आता, फक्त मध्येच जरा सटकल्यासारखं वागते. म्हणजे रे? हो म्हणजे काही नाही, जिलबी मागते सारखी खायला. बर, गोळ्या दिलास ना तिला? हा, डॉक्टरांनी त्या ऍडिशनल दिल्या होत्या ना जेवणाच्या आधीच्या, त्या दिल्यात. आता जेवल्यानंतर दुसऱ्या देतो. अरे पण जेवायला काही आहे का तिकडे? हो, मी आताच खिचडी टाकली. तुपात दिलीस ना फोडणी, तेलात नाही ना दिलीस? देवा, आई मुलगी सेम आहेत. नाही काकू, तुपातच केलीये आणि वरती डाळिंबी सुद्धा टाकलीये. अरे बाप रे ओम, अरे थँक्यू सो मच. किती काळजी घेतोस तिची तू. नाही नाही, तुमचीही घेतली असती काळजी. हो रे हो, मला माहितीये तू खूप गोड मुलगा आहेस. हो मग काय, पण मग तू गेल्यावरती करमणार का रे तिला? ते काही मला माहित नाही. एन्जॉय एन्जॉय. म्हणजे काळजी घे तिची. हा 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 हा. एन्जॉय. आई मुलगी सेम आहेत. चला, झालं का फ्रेश?
एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, ओम चौधरी इथेच राहतात ना? कोण हवाय आपल्याला? प्रमिला दीक्षित इथेच राहतात ना? रमीला काय काम आहे? ऍक्च्युली मला जरा त्यांना भेटायचंय. कशाला? आपण कोण? मी तिचा मुलगा अनिरुद्ध. मी जाऊ का? मी जायला सांगितलंय. अहो नाही, मला माझ्या आईला भेटायचंय. त्या इथे राहत नाहीत. म्हणजे मराठी कळतं ना तुम्हाला? त्या इथे राहत नाहीत. काय? अहो पण आत्ताच म्हणालात ना तुम्ही ती इथे राहते म्हणून. पण मी आता सांगतोय ना, त्या नाही राहत. अहो हे बघा, प्लीज मला माझ्या आईला भेटू द्या. मी फार लांबून आलोय आणि मला माहितीये की माझी आई इथेच राहते. ठीक आहे, त्या राहतात इथे, पण मी नाही तुम्हाला भेटू देणार. अहो आता ही म्हणजे जबरदस्ती झाली. पोलिसात कंप्लेंट करतोस? मी करतो तुझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट. आजोबा हे बघा, मी तुमच्याशी तुमच्या वयाचा मान राखून अदबीनं बोलतोय. तुम्ही फार उद्धटपणे बोलताय माझ्याशी. ए, तू मला सांगतोस कसं वागायचं ते? बळाचा वापर मला करायला लावू नकोस. आमच्या घरामध्ये खूप बलदंड माणसं आहेत. ती इथे येणार नाही. तिची तब्येत बरी नाहीये. ती कुणालाही भेटणार नाही असा निरोप तिनेच मला द्यायला सांगितलाय. अहो अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा, मी ओमच्या काकांशी बोललो होतो फोनवर. त्यांनीच मला इथला पत्ता दिलाय. मला माझ्या आईला भेटायचंय. ते मला काही माहित नाही. चल निघ. मी तुझ्यावर ट्रेस पासिंगची केस दाखल करीन. लावू का फोन आत्ता? चल निघ. आजोबा निघ म्हणलं ना तुला. आणि पुन्हा या घरामध्ये यायचं नाही सांगून ठेवतो. इकडे फिरकलास तर पाय मोडून टाकीन तुझा. कामत आजोबा काय झालं? कोण होता तो? अनिरुद्ध, प्रमिलेचा मुलगा. का? तो का आला होता आता इथे? सांगतोय त्याला तरी प्रमिलेला भेटायला म्हणत होता. घरात घुसत होता. काय? म्हणे ओमच्या काकांनी मला पत्ता दिला आहे. त्या रणजितनं जरी काही डोकं आहे की नाही? आधी या घराला इतके प्रॉब्लेम आहे, त्यात आणखीन घराचा पत्ता देऊन ठेवला. येऊ दे त्याला, बघतो त्याच्याकडे. नाही नाही, पण रणजित काका का करेल असं? त्याला माहितीये ना आजीची तब्येत बरी नाहीये म्हणून. तेच तर. त्यानंतर जर कुणी प्रमिलेला त्रास दिला ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही सांगून ठेवतो. कामत आजोबा हो, शांत व्हा. कूल डाऊन गेलाय तो. इतकी वर्ष शांतच होतो मी. जे काही मनात होतं ना, ते न बोलल्यामुळे लोक त्याचा गैरफायदा घेतात. ही पोरं आहेत का सैतान आहेत? मनात येईल तेव्हा चांगलं वागायचं. मनात येईल तेव्हा घरातून उचलून हाकलून द्यायचं. संताप संताप होतो. रक्त उसळून येतं. कुठून असली नालायक पोरं जन्माला घातली असं होतं. कामत आजोबा तुम्ही शांत व्हा. आपण आहोत ना सगळे. हा, उगाच त्रास करून घेऊ नका. शांत व्हा आधी. तुम्ही रात्रभर इथे होतास? अश्विनी पण आली नाही ना अजून?
बाप रे, केवढा ताप आहे हिला. हा, डॉक्टरांकडे गेली होती का? आणि औषधं आणली का तिने? आणि ती घेतली का? सगळी मुख्य म्हणजे जेवली का रे नीट? जेवली का नीट? झोप लागली का तिला चांगली? अंग दुखत असेल ना पण तिचं या तापामुळे. असंच होतं ते, कूस बदलत असेल ना सारखी. माझी आठवणही येत असेल तिला, हो ना? मला तिच्या काळजीने किती झोप नाही रात्री. एकटी आहे ना परत, अश्विनी पण नाही इथे. म्हणून म्हटलं जेवली का, औषधं घेतली का? हा, बोल ना ओम. हा, पहिला प्रश्न काय होता तुमचा? आई आली ना, तरी मला वाटलं सकाळी सकाळी एवढा मोठ्या आवाजात रेडिओ कोणी लाव. कर माझी चेष्टा कर. हं? मला एवढं टेन्शन आलंय, त्याचं काही नाहीये. तुला चेष्टा कर तू माझी. हे आई, मला बरं नाहीये ना, माझ्याशी जरा बरं बोल ना प्लीज ना. अगं इशू, डॉक्टरांना फोन करायच्या आधी मला नाही का ग करायचाच बाळा? बर मला जाऊ दे, ओमला तरी फोन करायचाच ना. हा, सगळं स्वतःच चालवायचा. हात ताठा आता बरा नाही आजारपणात. आई जरा माझे डोळे उघडू देत ना, मग दे ना लेक्चर. बर बर बर, लेक्चर नाही का? मला एक कप चहा मिळेल का प्लीज? हो चालेल ना, मलाही चालेल. तुम्ही सुद्धा हा, एक कप चहा मी सगळ्यांसाठी करतो. अगं त्याला काय सांगतेस, मी करते ना, मी आली ना आता. अहो नाही चालेल ना, त्यात काय एवढं. मी पोहे सुद्धा करतो तुमच्यासाठी. हा चालेल चालेल. अगं चालेल काय, मी करते ना. आणि खरं सांगू का, मी घेऊनच येणार होते पोहे. पण काय सांगू तुला रे ओम, मी सकाळी आमची गाडी घेऊन निघाले बरं का सासवडला. पण आता ड्रायव्हरने नीट बघायला नको, गाडी व्यवस्थित आहे ना, आपण परगावी जातोय बघायला नको. गाडी पंक्चर झाली, स्टेपनी काढली, त्याच्यामध्ये हवा नाही. हे असं सगळं गोंधळ सगळं, मला तू काही विचारूच नकोस. तुम्ही हे ईशाला सांगत राहा, तोपर्यंत मी पटकन पोहे करतो. हा? नाही मी करते ना पोहे असं. आणि त्याला काय आता सांगू नकोस, आता मी आलीये ना, मी करते पोहे. आणि जावयाच्या हातचे पोहे कसे खायचे बाई? सासूबाई आल्या आमच्या. आणि तोंड धुवून घे. हो हो. नाही रे, तुला नाही रे, इशूला म्हंटल मी. हसायला काय आलं तुला? मला सांगू शकत नाहीत का त्या? त्याच सांगते ती, फक्त जावयाला डायरेक्ट कसं बोलणार मग. इशू. हो हो, इशू जाते. तू गेली. आता तू पण जाग. हो. बडी भूक. सकाळी 8 वाजले ना की माझ्या पोटामध्ये खड्डा पडतो. न पडायला काय झालं? काय हो, एकदाही आतापर्यंत तुम्ही तुमच्या घरी बोलवलंय का आम्हाला नाश्त्याला? बरोबर आहे ना? तुम्ही कधी आम्हाला नाश्ता पाण्याला घरी बोलवलंच नाही. अरे, तुम्हाला काय बोलवायचं? घर तुमचंच आहे, तुम्ही या कधी. तुम्हाला निमंत्रण कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात तुम्ही कधीही येऊ नका असं म्हणायचंय त्यांना. आम्ही दिवस वार वेळ स्पेसिफिक सांगतो, बोलवा बघू. हा, बोला आता बोला, सांगा. हे बघ, उगाच माझ्यावर घसरू नको. मी एक महत्वाचा सदस्य या घरातला आहे, लक्षात ठेव. अहो मग वागा ना तसे. आणि एक लक्षात ठेव, माझ्याशिवाय तुमची नाटक कंपनी चालूच शकत नाही. अरे हो, पण या नाटक कंपनीचा मालक कुठे आहे? कोण मालक? प्रोड्युसर. हा ग ओम राव आपले. नाही खरंच ओम सकाळपासून दिसलं नाही. आहे कुठे? ते ईशा वहिनींच्या घरी गेलेत. हो का? काय? मी हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून घरातली शिस्त नाहीशी झाली वाटतं. पण कारण काय? नाही, ईशा वहिनींना बरं वाटत नव्हतं ना, म्हणून ते तिकडे गेले होते. आणि त्यांनी स्वयंपाकही केला त्यांच्यासाठी. पण रात्री खूपच तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना राहायला लागलं तिथे. ईशा आजारी असलेली मला सहनच होणार नाही. ती हसली ना, घर कसं उजळून निघतं. रणजित, ओमला फोन लावून दे. जो हुकुम मेरे सरकार. काय चाललंय? टाइमपास नको.
उतरलाय उतरलाय. आता कोण आलं नाही जाऊ दे. हा बोल काके. रात केली है बुझ गए दीप आपको मेरे पास. काके ए काके काय होत आहे. कशी गेली रे रात्र ओम्या. हे काका ना तू त्याचा आण फोन इकडे. या फिल्म लाईन मध्ये गेल्यापासून तू आणि ती मधू वाया गेलेत. अरे मी का केले आता. हॅलो बोल बोल. कुठे होतास तू रात्रभर. अरे ईशाकडेच होतो. मग काय कळवायची काय पद्धत वगैरे आहे की नाही. मी कळवलं होतं धनाला. मी फोन केला होता काल. धना कोण. ती काय मोठी आहे घरात. मोठ्या माणसांची काही किंमत आहे की नाही. अगं ईशाला खरंच खूप ताप होता काल. ती संध्याकाळपासून कणत होती आणि तिची मैत्रीण अश्विनी सुद्धा नव्हती घरात म्हणून थांबलो मी. हे बघा आता या घरातला नियम तुम्ही सगळ्यांनी ऐका. तू पण ऐक ओम. या घरात जे काही होतं ते सगळ्यांना कळलं पाहिजे. मुख्य म्हणजे मला. ऐकलंस का. ओके ओके ठीक आहे. घरचा फोन आहे का. हो दे ना मी बोलते. ईशाच्या आईला बोलायचं आहे तुझ्याशी. अरे मी तुझ्याशी बोलते ना तिला कशाला फोन देतोस रे. मला कोणता रोग झालाय. कोणता रोग झालाय. डॅल्मेशियन. काय ए येडे डिमेन्शिया डिमेन्शिया डॅल्मेशिया काय. हा विश यू ऑल द बेस्ट. आजी आहेत. सॉरी तुमचं बोलणं अर्धवट राहिलं असेल ना. बोलून घे तू आधी. नाही नाही झालंय माझं बोलणं सगळं. घ्या बोलून घेतो. नमस्कार आजी. मी ईशाची आई बोलतेय. तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं बडबडायला आवडतं वाटतं. अहो मला सांगा तुमच्या विहिरीत त्या दिवशी कासव सापडला म्हणे. अरे ओम आमच्या घरच्या मागच्या विहिरीमध्ये कासव सापडलं का असं विचारताय. हा मी व्यवस्थित चाललंय सगळं. नाही बोला बोला. हो हो आजी सापडलं. आम्ही आता ते पाळतोय ते. तुम्ही का नाही आलात त्या दिवशी. हो आम्ही किती वाट बघितली बरं तुमची. किती छान झाला साखरपुडा. साखरपुडा म्हणजे आम्ही म्हणलं त्याला तसं. जवळजवळ तसंच केलं ना सगळं म्हणून. ओमच्या आईला देता का जरा. मला बोलायचं आहे त्यांच्याशी.